नारद पुराणामध्ये वर्णन आलं, मुहूर्तम वा मुहूर्तार्धम, एक मुहूर्त किंवा अर्धा मुहूर्त देवाच्या दारात थांबा. यत्तिष्ठे धारी मंदिरे, देवाच्या मंदिरामध्ये मुहूर्तभर किंवा अर्धा मुहूर्त जरी आपण थांबलो, स याती परमम स्थानम, त्याला परमस्थानाची म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते. नारद पुराणात हा तोच विचार आहे. क्षणभर थांबा. पण क्षणभर थांबल्याने मोक्ष मिळतो का? त्या क्षणालाही महत्व देऊ नका आत्ता, आणि त्या मोक्षालाही महत्व देऊ नका. क्षणार्धात मोक्ष मिळवून देणारं द्वार कोणतं आहे त्याला महत्व द्या. आता ते दार कोणतं हे बघा, आणि त्या दाराचा विचार जर करायचा असेल की जे क्षणात आम्हाला जर परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून देत असेल तर ते दार कोणतं, त्याचा विचार आपल्याला भावार्थ रामायणामध्ये सापडतो. मी आपल्याला दुसरीकडे नेतो जरा. या सगळ्या दाराचा विचार आहेच आहे. ज्ञान पाहिजे ना, कान मोकळा पाहिजे, कारण श्रवणाशिवाय काही होत नाही. ज्ञान हे श्रवणानेच होणार. गुरुमुखातून महावाक्याचं श्रवण कानावर पडावं तरच काना मनाची जिणी, ज्ञानोबा बोलतात, ते कानावर पडलं पाहिजे, कानातून आत गेलं पाहिजे. रुक्मिणी माता पहिल्यांदा ते बोलते पत्रामध्ये, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैहि हरतोंगतापम रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थ लाभम त्वय्यच्युता विशती चित्तम पत्रपम मे. भागवतात रुक्मिणी मातेनं पाठवलेल्या पत्रातला पहिला श्लोक आहे, आणि त्या पहिल्या श्लोकातला पहिला शब्द रुक्मिणी माता श्रुत्वा गुणान. श्रुत्वा, श्रवणाशिवाय काही नाही. म्हणून ज्ञानोबराय वारंवार ऐका ऐका ऐका, तरी अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका ऐका. अवधान द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, ऐका ऐका ऐका. भाविक जन वाल कोण कोणते ऐका. ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. ऐक, अवधान दे. अवधान दे म्हणजे नुसतं ऐकणं नाही, लक्ष दे. अवधीयते निश्चय येते, किती अवधान. ज्या श्रवणाचा निश्चय होतो त्याला अवधान म्हणा. अर्जुना ऐक, अर्जुना ऐक, वारंवार भगवान अर्जुनाला म्हणतात, उद्धवाला म्हणतात. आपण भागवत बघा नाथ महाराजांचं. कारण मनुष्य ऐकताना कान काय होतं, एखादी गोष्ट आपल्याला बघायची नसली तर डोळ्याला पापण्यात बंद करून घेता येतात, कानाला पापण्यात का? म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, हा दारवंठा सदा उघडाच आहे. श्रवण इच्छेची हा पुढा दारवंठा सदा उघडा, कानाला पापण्या नाहीत. ऐकायचं नाही असं ठरवलं, कानावर पडलं तरी ते ऐकावं लागतं आपल्याला. बघायचं नाही असं ठरवलं तर डोळे बंद करून घेता येतात. एक बघण्यासारखं नाही, डोळे बंद करून घेते. अर्थात बंद केलेल्या डोळ्यासमोर बाहेरच्या पेक्षा खूप वाईट दिसत राहतं, हा प्रश्न नंतरचा आहे. पण बघायचं नसलं तर डोळे बंद करून घेता येतात, ही वस्तुस्थिती आहे. मला नाही बघायचं, केले डोळे बंद, मान फिरवली. तसं मला हे ऐकायचं नाही म्हणून मान फिरवली तरी कान तिकडच आहेत. बरं, मन इतकं विचित्र आहे की जे नको वाटतं तेच करायला भाग पाडतं. जे ऐकावं असं वाटत नाही तेच आम्हाला ऐकावं लागतं. जे बघावं असं वाटत नाही तेच डोळ्यासमोर येतं. नियतीचा हा लाडका खेळ आहे आपल्या बाबतीतला, है ना. श्रवण पाहिजे. ज्ञानाकरता श्रवण सगळ्यात महत्वाचं. याज्ञवल्क्यांनी आपल्या पत्नीला उपदेश करताना बृहदारण्यकामध्ये हे सांगितलंय. आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो मैत्रेयी. श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो. ऐका, भगवंताबद्दल ऐका. आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्यो. ऐका मैत्री, अगं तो आत्मा आम्हाला अनुभवाला यायचा असेल तर श्रोतव्यो, श्रवण कर, मंतव्यो, मनन कर, निदिध्यासितव्यो मैत्री, निदिध्यासन कर. तव्य प्रत्यय संस्कृतामध्ये विद्यार्थ लागतो.
तव्य प्रत्यय आला म्हणजे विधी सांगितला गेला त्याच्यामध्ये, असा अर्थ अभिप्रेत आहे त्याच्यात. तव्य प्रत्यय. श्रोतव्यो म्हणजे श्रवण कर, श्रवणाचा विधी आहे. मग तो नियम विधी मानायचा का अपूर्व विधी मानायचा का परिसंख्या विधी मानायचा, याच्यामध्ये काय असेल ते मतभेद असू देत किंवा ते एकत्रित करून एकवाक्यता करू देत. आता तो विषय नाही आपला. तव्य प्रत्यय जसा विद्यार्थ वापरला जातो ना, तसा तव्य प्रत्यय आणखीन एका अर्थाने वापरला जातो संस्कृतामध्ये. योग्यता या अर्थाने तव्य प्रत्यय वापरला जातो संस्कृतामध्ये. योग्यता. श्रोतव्यो मंतव्यो म्हणजे काय, श्रवणाच्या योग्यतेचा फक्त आत्माच आहे, मननाच्या योग्यतेचा फक्त आत्माच आहे. तुम्ही निधिध्यासन कराल तर अन्याचं निधिध्यासन करून चालणार नाही. निधिध्यासनाच्या योग्यतेचा फक्त आत्माच आहे. श्रवणाची योग्यता कुणाचं ऐकावं? अरे वर्णन ऐकावं, भगवंताचं ऐकावं. बाकीच्याचं वर्णन ऐकण्याची योग्यता बाकीच्या पदार्थामध्ये नाहीये ना. चिंतन करावं तर ते भगवंताचंच करावं. इतरांचं चिंतन करून काय मिळणार आहे? जगताचं चिंतन केलं, जीवाचं चिंतन केलं, राक्षसाचं चिंतन केलं, काय पदरात काय पडलं? ज्याचं श्रवण आम्ही करावं त्या योग्यतेचा फक्त परमात्मा आहे, त्या योग्यतेचे फक्त संत आहेत. बाकी कोणाचंही श्रवण करू नये, योग्यताच नाही. तव्य प्रत्यय योग्यता या अर्थाने लागतं. काही वेळेला विधी सांगण्याकरता तव्य प्रत्यय वापरला जातो. दोन्ही अर्थाने विचार करून बघा. ऐकावं कशाबद्दल? देवाबद्दल. ऐकावी ते थोरी एका विठ्ठलाची, बस, इतरांचं नाही. एका विठ्ठलाची थोरी ऐका. ऐकायचं असेल देवाबद्दल ऐकावं, नाही तर कानावर सगळंच पडत राहतं. आत किती घ्यायचं आपण ठरवावं. देवाचे गुणानुवाद ऐकावे, देवाच्या लीला ऐकाव्यात, देवाचं नाम कानावर पडावं. श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो मैत्री. कशा करता? आत्मावारे द्रष्टव्य. उपनिषदाची भाषा आहे. कानावर पडलं पाहिजे. तुका म्हणे कानी ऐकिली मात तोच झाला घात जीवपणा. तुकोबराय म्हणतात कानी ऐकिली मात, कानावर पडला आमच्या आणि आमची जीवदशा संपून गेली. अविद्येची या निदा विश्वस्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो. तो महावाक्याचे नि नावे गुरुकृपेचे नि थावे माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा तैसी विश्वस्वप्नेसी माया नीद सांडोनी धनंजया सहसा चेईला अद्वयानंदपणे जो. 18वा अध्याय ज्ञानोबराय बोलतात. श्रवणाला महत्व आहे म्हणून कानाला द्वार म्हटलं. डोळ्यापेक्षा वेदांतामध्ये कानाला महत्व जास्त आहे. बघण्यापेक्षा ऐकण्याला महत्व जास्त वेदांतामध्ये. आणि ते ऐकणं म्हणजे सिनेमाची गाणी नव्हे, ते ऐकणं म्हणजे तुमच्या माझ्या चर्चा नव्हे. ते ऐकणं म्हणजे कोणाचंही काही भांडण लागलं की मनुष्य पहिला तिथं ऐकायला जातो. काय ऐकायला? अरे काय ऐकून मिळणार आहे ते? हे नाही. गुरुमुखातून महावाक्याचा बोध ऐकणं हे महत्वाचं. श्रवण त्याच्याकरता दार सांगितलं. श्रवणाचे निद्वारे पुष्कळ वर्णन आपल्याला पाहता येते. ज्ञानोबराय म्हणतात क्षणभर दारामध्ये उभं राहायचंय. कोणतं दार? मी आपल्याला थोडस भावार्थ रामायणाचं चिंतन सांगत होतो मगाशी. भावार्थ रामायणामध्ये एक प्रसंग आला. अयोध्या कांडात आहे, आपण घरी जाऊन बघा. नाथ महाराजांनी रामायणावर इतकं गोड भाष्य केलंय, इतकं सहज भाष्य केलंय. खूप रामायण आहे, खूप रामायण आहे. रामायणाची संख्या पुराणांमध्ये जवळजवळ 25,000 आहे. एवढी रामायण उपलब्ध नाहीत. 200 रामायण उपलब्ध होतात वेगवेगळ्या भाषांमधून. त्याची 25-30 रामायणाची यादी नाथ महाराजांनीच भावार्थ रामायणामध्ये दिली आहे. आपल्याला तिकडे जायचं नाही. पण या सगळ्या रामायणांमध्ये नाथ महाराजांचं रामायण हे फार वेगळं आणि अलौकिक आहे. तुलना कशाचीच करायची नाही, पण वैलक्षण्य सांगायचंय.
अयोध्याकांडामध्ये एक प्रसंग आला. विश्वामित्र दशरथ राजाकडे गेले आणि दशरथाला सांगितलं की आपण रामाला अभिषेक करायचा. ठीक आहे, सगळं ठरलं. दशरथाने रामचंद्र प्रभूंना बोलवलं, विचारलं. योग वासिष्ठामध्ये हा प्रसंग आला. भावार्थ आणि वाल्मिकी रामायणामध्ये हा प्रसंग इतक्या विस्ताराने नाही आहे. योग वासिष्ठामध्ये हा प्रसंग जास्त वेळ की रामाला बसवलं समोर. मग वसिष्ठांनी विश्वामित्रांनी विचारलं की आम्हाला तुझा अभिषेक करायचा आहे, तुझं काय म्हणणं आहे वगैरे वगैरे. शेवटी रामचंद्र प्रभूंना विश्वामित्रांनी आणि वसिष्ठांनी समजावून सांगितलं की तुला राज्याभिषेक केला पाहिजे, तू करून घेतला पाहिजेस. गुरु आज्ञा म्हणून रामचंद्र प्रभू शांत बसले. मग दशरथाने रामचंद्र प्रभूंना असं सांगितलं की रामा, आता उद्या दिवसभर तुझ्या मागे खूप व्याप राहणार आहे, तुला विश्रांती मिळणार नाही, राज्याभिषेक होणार तुझा. तर आत्ता जा आणि तुझ्या महालामध्ये जाऊन विश्रांती घे, उद्या दिवसभर तुला ताण पडणार आहे. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं ठीक आहे. रामचंद्र प्रभू आपल्या महालामध्ये निघून गेले आणि निघून गेल्यानंतर मग इकडं ते सगळं घडलं. काही ती मंथरेच्या मनामध्ये तो कली गेला, ती सरस्वती गेली, कली गेली. काय प्रत्येक रामायणामध्ये कली गेला, प्रत्येक रामायणामध्ये काही वेगळं. ते सगळे देव गेले सरस्वतीकडे. तिला सांगितलं रामचंद्र प्रभूंचा अभिषेक जर आत्ताच झाला तर सगळेच गोंधळ होतील, याला अभिषेक करण्याच्या पूर्वी रावणाचा काटा निघाला पाहिजे. मग आता हा राज्याभिषेक उद्याच होणार असेल तर मग काय. मग त्या सरस्वतीने काही युक्ती केली. असं रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये अन्यत्र कली गेला. नाथ महाराजांनी म्हटलंय मंथरेच्या पोटामध्ये कली शिरला. आता हे सांगावं की सांगू नये, पण सांगतो आता, तुम्ही काही आपलीच आहेत. नाथ महाराजांनी म्हटलंय मंथरेच्या पोटामध्ये कलिंगडातून कली घुसला आहे. आणि म्हणून नाथ महाराजांनी असं सांगितलंय तिथं पुढं भावार्थ रामायणामध्ये की म्हणून साधू वृत्तीच्या लोकांना कलिंगड आवडत नाही. आता संगती तुम्ही अन्वय व्यतिरेकाने कशी लावायची तशी लावून घ्या, मला काहीच म्हणायचं नाही. पण नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये असं म्हटलंय. मग ते झालं सगळं. तिने ते कैकेयीचे कान भरले, कैकेयीला 2 वराची आठवण करून दिली. हीच वेळ आहे, पुन्हा पुन्हा असं होणार नाही. पयोगते खलु सेतुबंधान कल्याणी विधीयते, मंथरा कैकेयीला बोलली वाल्मिकी रामायणामध्ये. एकदा सगळं पाणी वाहून गेल्यानंतर वरून नंतर पूल बांधते असं म्हणण्यामध्ये काही शहाणपण नसतं. त्याचा अभिषेक झाल्यानंतर 2 वर काय मागून घेणार आहेस तू? आत्ताच वेळ आहे, मागून घे. काय मागायचं तेही सगळं सांगितलं. मंथरेचा प्रभाव आहे कैकेयीवर, कारण माहेरून आलेली आहे. मग तिने ते गेली दशरथाकडे. ते कोपभवन, ते मोठं सुंदर वर्णन आहे. तुम्ही खरंच भावार्थ रामायणाचं पारायण करा एकदा. बरं इतकं सरळ आहे ना की अडतच नाही कुठं अर्थदृष्टीने, सहज कळतं भावार्थ रामायण. इतकं सोपं केलं नाथ महाराजांनी. वाचा कधीतरी, मोठा आहे पण छान आहे. एक भावार्थ रामायण वाचलं ना तर कुठलीच रामायण वाचायची गरजच पडत नाही, इतकं व्यापक केलं नाथ महाराजांनी. तिने ते कोपभवन उघडलं. कोपभवन म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये राजवाड्यांमध्ये रागावून बसायची एक खोलीच होती. त्या खोलीमध्ये रागावला की ती खोली उघडायची, त्या खोलीमध्ये जाऊन बसायचं. त्या खोलीमध्ये दिवा नाही, पंखा नाही, काही नाही, बसून राहायचं, रडायचं, जमिनीवरच झोपायचं, गादी नाही, पलंग नाही. आणि ती खोली उघडी दिसली की घरातल्या लोकांच्या काळजाचा कोण रागावलं कोणाला माहिती. पूर्वी आता खोल्या खूप होत्या, एखादी खोली कोपभवन. आता काय झालंय, आपण राहतोच फ्लॅटमध्ये, प्रत्येक खोली कोपभवन आहे आपला, विचारच करू नका. रागावलं की तुम्ही किचन मध्ये जा कोपभवन, तुम्ही बेडरूम मध्ये जा कोपभवन, तुम्ही हॉलमध्ये बसा कोपभवन, सगळ्याच खोल्या आपल्या कोपभवन आहेत. काही विचार करायचं कारणच नाही. काही बसली त्याच्यामध्ये जाऊन. दशरथाला कळालं, दशरथ राजे आले, त्यांनी विनवणी केली. काय झालं, काय हवंय तुला, अमुक आहे तमुक आहे, हे सगळं बोलून झालं.
मग हेच दोन वर पाहिजेत. पहिल्या वरामध्ये भरताला राज्य, दुसऱ्या वरामध्ये रामाला वनवास. गोस्वामी तुलसीदासजींनी रामायणामध्ये म्हटलंय याच्यातला क्रम सुद्धा सांगताना बदलू नये. पहिला वर भरताचंच राज्य आणि दुसरा वर रामाचा वनवास, असेच दोन क्रम आहेत. क्रम बदलायचा नाही याच्यातला. त्यांनी सांगितलं ग दुसरं काही माग, भरताला राज्य देतो पण रामाला वनवास का नाही, मला रामाला वनवासातच पाठवायचं. ऐकायलाच तयार नाही. मग ते दशरथ राजाने विनवणी केली. इतकी म्हणे की नाथ महाराजांनी म्हटलंय दशरथ राजाने तिच्या समोर लोटांगण घातलं बायको समोर आणि तेव्हापासून परंपरा सुरू झाली. पण ती ऐकायला तयार नाही. दशरथ राजासमोर पर्याय नव्हता. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाय. दोन वर दिलेलेत ना, पूर्ण केले पाहिजेत. आता हे दोन वर द्यावे लागतील. ठीक आहे, त्यांनी पुष्कळ परिणाम सांगितले. मी मरून जाईन हे सांगितलं. ती म्हणाली काय वाटेल ते होऊ दे, मला हेच दोन वर पाहिजे. दशरथ राजाने सांगितले ठीक आहे, नाईलाज होता. झालं सगळं. आता हे रामचंद्र प्रभूंना सांगितलं पाहिजे ना की उद्या तुला राज्याभिषेक नाही, उद्या सकाळी उठून तुला वनवासाला जायचंय. सांगितलं पाहिजे, बोलवा. दशरथ राजांनी सांगितलं मी रामाला हे सांगू शकत नाही की तू अयोध्या सोडून जा. कारण रामाला अयोध्या सोडून जा असं सांगणं म्हणजे प्राणाला शरीर सोडून जा असं सांगण्यासारखं आहे. मी नाही सांगणार. काही काही म्हणाली तुम्ही नाही तर मी सांगते, एवढं काय. बायका धाडशी असतात असं भागवतात आलंय. भागवताच्या महात्म्यामध्ये गोकर्ण कथा आली की नाही, त्याच्यामध्ये त्या धुंदुकारीला त्यांनी घरात ठेवलेल्या वेश्यांनी सगळ्यांनी मिळून मारलं, सगळ्या जणांनी मिळून. आणि ते मारताना त्याच्या तोंडामध्ये विस्तव कोंबून मारल्याचं भागवतानी वर्णन केलंय. आणि तिथं भागवतानी सांगितलंय बायका धाडशी असतात. आपलं विधानच नाही, प्रमाणाशिवाय मी बोलतच नाही. मी कुठलेच धोके पत्करायला सहसा तयार नसतो. काही काही म्हणाली मी सांगते, बोलवा. माझा मुद्दा इथून सुरू होतोय. ऐका, हे झाले कथेचं एक प्रस्तावना. माझा मुद्दा इथून सुरू होतो. बोलवा रामाला. बोलवा म्हटल्यानंतर सुमंतांना सांगण्यात आलं की तुम्ही जा आणि रामाला घेऊन या. घेऊन या म्हणल्यानंतर सुमंत आपला रथ घेऊन निघाले आणि रामचंद्र प्रभूंचा जो वाडा होता, जे राजभवन होतं, त्या राजभवनापर्यंत पोहोचले. त्या राजभवनाच्या वर्णना करता नाथ महाराजांनी काही ओव्या खर्ची घातल्या. काय काय होतं तिथं, कसं कसं होतं. मैना बोलत होत्या, पोपट बोलत होते, अमुक आहे तमुक आहे, फळं लागलेली होती, बागा कशा होत्या, ते पोपट मैना काय बोलत होते. ते शंकर दिग्विजयामध्ये वर्णन आलंय ना, तसं आहे ते सगळं. जाऊ द्या, महेशमती नगरीचं वर्णन आलंय त्याच्यामध्ये, ते जाऊ द्या, आपल्याला तो आता विषयांतर करत नाही. मग ते सगळं वर्णन केलं नाथ महाराजांनी. आता माझा मुद्दा काय तो सांगतो. रामचंद्र प्रभूंच्या भुवनाचं वर्णन करत असताना ते सुमंत जेव्हा रामचंद्र प्रभूंच्या भुवनापर्यंत पोहोचले तेव्हा एकदम त्यांना रामचंद्र प्रभूंपर्यंत जाता आलं नाही. मग काय झालं, नाथ महाराज म्हणतात रामचंद्र प्रभूंच्या भुवनाला 14 दरवाजे होते. माझा मुद्दा इथे आहे. 14 दरवाजे आहेत. आणि या 14 दरवाज्यांचा विचार करत असताना नाथ महाराजांनी या 14 दरवाज्यांचे 2 विभाग केलेत. पहिले 7 दरवाजे वेगळे आहेत आणि नंतरचे 7 दरवाजे वेगळे आहेत. ऐका, पहिल्या 7 दरवाजामध्ये आपल्या जवळचं जे काही आहे ते सोडावं लागणार आहे आणि नंतरच्या 7 दरवाजामध्ये रामचंद्र प्रभूंची प्राप्ती होण्याकरता काही मिळवावं लागणार आहे. असे हे 14 दरवाजे नाथ महाराजांनी सांगितले. मी ते सगळे सांगतो, आपल्याला विस्तार करता येणार नाही मला, पण मी त्याची संगती तरी लावून देणार आहे. 7 दरवाजामध्ये काही सोडायचंय, 7 दरवाजामध्ये काही मिळवायचंय.
कशा करता हा विचार बोलून दाखवला असेल? त्याचं कारण असं आहे, मनुष्य आपलं जीवन जगताना ज्या आनंदाच्या प्राप्ती करता ते जगत असतो, किंवा वेदांताच्या आणि तत्वज्ञानाच्या परिभाषेमध्ये बोलायचं झालं तर ज्या परमात्म स्वरूपतेच्या प्राप्ती करता तो जे जीवन जगत असतो, ते जीवन जगताना त्याला आपल्या गुणदोषासकट जसे आपण जन्माला आलेलो असतो तशाच्या तशा गुणदोषासकट आपल्याला परमार्थ करता येत नाही. ऐका, परमार्थ करणं आपला स्वभाव आहे, आपण सगळेच करतो. पण ज्या गुणदोषांनी युक्त असून असणारे आपण जसे जन्माला येतो, जे गुण मागच्या जन्मातल्या काही कर्माचा विपाक म्हणून, मागच्या जन्मातल्या काही कर्माचा विपाक म्हणून काही गुण आणि काही दोष आपल्याकडे असतातच. सर्व गुण संपन्न आपल्यापैकी कोणी नाही, आणि सगळेच दोष एकाच्या ठिकाणी आलेत असंही आपल्यापैकी कोणी नाही. कोणाला ना कोणाला तरी काही ना काहीतरी गुण असतातच, कोणाला कोणाला काही ना काहीतरी दोष असतातच. माझ्या ठिकाणी कोणताच दोष नाही असं मानणं हा जगातला सगळ्यात मोठा दोष आहे. हे लक्षात घ्या. मी सर्व गुण संपन्न आहे असं मानणं हा सुद्धा मोठा दोष आहे, आणि माझ्यामध्ये कोणताच दोष नाही असं मानणं दोष आहे. आपण गुणदोषांनी युक्त आहोत. आपल्यात काही चांगलं आहे, काही वाईट आहे, असेल जसं असेल तसं असेल. काय त्याच्यामध्ये एवढं? एखादा काय असतं, या गुणदोषांची चर्चा मोठी विचित्र आहे. माणसाच्या ठिकाणी अनेक गुण असतात, पण एखादा दोष असा असतो की तो सगळ्या गुणांवर पाणी टाकतो. आयुर्वेदामध्ये एक रसगंगाधर नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये लसणाचं वर्णन आले. लसूण अमित गुणोपी रसायनो महतो, फार सुंदर वर्णन आले रसगंगाधरामध्ये. लसणाच्या ठिकाणी अनेक गुण आहेत. कसल्याही पद्धतीचा खोकला असला तर लसणाने तो थांबवता येऊ शकतो रासायनिक प्रक्रिया करून. परंतु याचा एकच दोष आहे, लसूण खाल्लेला माणूस मैलावरून ओळखता येतो. त्याची दुर्गंधी, त्या एका दुर्गंधीमुळे त्याचे सगळे गुण बाधित होतात. काही वेळेला माणसाचा अनेक दोष असतात, पण एखादाच गुण असा असतो की तो गुण त्याच्या सगळ्या दोषांना झाकून टाकत असतो. एखादा माणूस आहे, दोष आहे, माणसं म्हणतात फार दारू पितात हो. मग एखादा म्हणतो पिनात का, पण काय गातात, म्हणतात की नाही, असं म्हणतात की नाही. म्हणजे काय झालं, त्याच्या ठिकाणी दोष आहेच आहे, पण एखादा गुण असतो तो त्याच्या दोषांनाही तिरोहित करतो, झाकून टाकत असतो. बरं, आपल्या गुणदोषांचा स्वभाव इतका विचित्र आहे की आपले गुण आणि आपले दोष हे दोघेही मिळून आपल्या मनामध्ये एक आभास निर्माण करत असतात. ऐका, मी गंमत म्हणून सांगतो आपल्याला, विचार करा कधीतरी या गोष्टीचा, शांत चित्ताने विचार करा. आपले गुण आणि आपले दोष हे दोन्ही आपल्या ठिकाणी एक आभास निर्माण करत असतात. गुण नेहमी आपण आहोत याचा आभास निर्माण करत असतो, आणि दोष नेहमी आपण निघून गेलो आहोत याचा आभास निर्माण करत असतो. नेहमी तुम्ही बघा, गुण नेहमी अस्तित्वाचा भ्रम निर्माण करतात, आणि दोष हे नेहमी आपल्या नसण्याचा भ्रम निर्माण करतात. म्हणून माणसाला जर म्हटलं काय दोष आहे, मी अदोषी, काय बोलता, माझ्यामध्ये दोष असणं शक्य आहे का? कारण का, त्या दोषांनी त्याच्या ठिकाणी आभास निर्माण केलाय की आपण याच्या ठिकाणी नाही आहोत असं याला जाणीव असतात. परंतु अनुकूल वातावरणाची ते वाट बघत असतात. दोष हे नेहमी गेल्यासारखे वाटतात, पण गेलेले नसतात, ते तिथंच असतात. माणसाला वाटतं माझ्यामध्ये कोणताच दोष नाही, मी कुणाचाच द्वेष करत नाही. अनेक माणसं हे बोलून दाखवतात, मी कुणाचाच द्वेष करत नाही. काय करतोय? हो ना, म्हणजे काय झालं? गुणदोष नेहमीच असे असतात. एखादा दोष माणसाच्या सगळ्या गुणांना झाकून टाकू शकतो. आहेत गुण, पण एखादा दोष असतो तो सगळे गुण बाद करतो. एका माणसाने, श्रीमंत माणसाने वर्तमानपत्रामध्ये अशी जाहिरात दिली की मला एका नोकराची गरज आहे, पण त्या नोकराला सगळी कामं आली पाहिजे.
सगळं आलं पाहिजे. पगार तो म्हणेल तेवढा, 2 लाख 3 लाख 5 लाख जो काही पगार असेल तो मी द्यायला तयार आहे. पगार तो म्हणेल तेवढा, पण कामं मात्र मी सांगेल ती सगळी त्याला आली पाहिजे. त्याला गाडी चालवता आली पाहिजे, त्याला स्वयंपाक करता आलं पाहिजे, त्याला घर स्वच्छ करता आलं पाहिजे, त्याला कपडे धुता आले पाहिजेत, त्यांना मुलांना काहीतरी शिकवायची गरज पडली तर शिकवता आलं पाहिजे, त्याला बाजार हाट जमला पाहिजे, त्याला जमा खर्चाचा हिशोब ठेवता आला पाहिजे, त्याला जर काही एखाद्या माणसाला घरात काही झालं तर पटकन मलमपट्टी करता आली पाहिजे, थोड्याफार औषधाचं त्याला ज्ञान पाहिजे, त्याला गाडी चालवता आली पाहिजे, अमुक आहे तमुक आहे सगळं त्याला असलं पाहिजे. मग आता पगार तो म्हणेल तेवढा, 10 लाख पगार द्यायला मी तयार आहे. माणूस श्रीमंत होता, त्याने जाहिरात दिली, माणसं आली, तुम्हाला घर चालव, गाडी चालवता येते, तुम्हाला बाजार हाट घेता येते, मुलांची येते, बाजार हाट जमतो, ह्याच्यातलं कळतं, घर स्वच्छ ठेवू, जमा खर्च करता येईल, अमुक करावं लागेल, स्वयंपाकही चांगला जमतो, सगळं तुम्ही म्हणाल ते सगळं येतं, काही कमी नाही, ठेवा मला कामाला. मालकाने उत्सुकतेने त्याला विचारलं, अहो एवढे सगळे गुण तुमच्या जवळ आहेत असं म्हणता तुम्ही, एकही दोष नाही का हो तुमच्याकडे? म्हटलं नाही, कसं, माणूस आहे ना मी, दोष आहे माझ्याकडे. म्हटलं काय दोष आहे? तो म्हटलं मी खोटं फार बोलतो. आणि मग हे आधी सांगितल्याचं काय करायचं? एखादा दोष सगळ्या गुणांवर पाणी टाकू शकतो, एखादा गुण सगळ्या दोषांना झाकून टाकू शकतो. गुणदोष हे आमच्या जीवनात आहेत. गुण नेहमी अस्तित्वाचा भ्रम निर्माण करतात, दोष नेहमी आपण गेल्याचा भ्रम निर्माण करतात. आणि या गुणदोषांसकट जगण्याशिवाय आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणताही पर्याय नसतो, जगावंच लागतं. आपल्या जीवनामध्ये आपल्या कर्माचा विपाक म्हणून किंवा जे काही कारण आहेत त्या कारणाचा परिणाम म्हणून जे गुणदोष आमच्या जीवनामध्ये निर्माण झालेले असतात, त्या गुणदोषांसकट आम्हाला परमात्म्याला प्राप्त होता येत नाही. त्याच्याकरता आम्हाला काही प्रयत्न करावे लागतात. आणि ते प्रयत्न म्हणजेच आम्ही परमार्थ करतो म्हणजे काय करतो? थोडं स्पष्ट बोलतो, विषयांतर होऊ द्या 1-2 मिनिटा करता. आम्ही परमार्थ करतो म्हणजे नेमकं काय करतो? एक लक्षात घ्या, परमार्थ हा शब्द नेहमी प्रयत्नाचा वाचक आहे, हे लक्षात घ्या. आम्ही परमार्थ करतो म्हणजे नेमकं काय करत असतो? आम्ही जपमाळ घेऊन बसतो, तो परमार्थ आहे का? आम्ही रोज नियमानं ज्ञानेश्वरी वाचतो, त्याला परमार्थ म्हणायचं का? आम्ही आळंदी पंढरपूरला वारीला जातो, परमार्थ म्हणायचं का? आम्ही रोज सकाळी देवाचं दर्शन घेतल्याशिवाय तोंडात पाण्याचा थेंब घेत नाही, परमार्थ आहे का? आम्ही परोपकार करतो, परमार्थ आहे का? याच्यापैकी कोणत्या एका गोष्टीला तुम्ही परमार्थ म्हणाल? तर असं काय म्हणता येतो म्हणजे नेमकं काय करतो? मी ज्ञानेश्वरी वाचतो, हा परमार्थ नाही का? आहे ना. मी रोज हरिपाठ करतो, हा परमार्थ नाही का? आहे ना. पण मी रोज हरिपाठ करतो म्हणून मी पारमार्थिक आहे का? नाही ना. त्याचं काय करणार? याचं काय करणार? आम्ही परमार्थ करतो म्हणजे नेमकं काय करतो असं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचतो म्हणून मी परमार्थिक आहे का? तर आहे. आणि ज्ञानेश्वरी वाचतो म्हणून मी पारमार्थिक आहे का? तर नाही. दोन्ही उत्तर आहेत. मग संगती काय त्याची? आम्हाला प्राप्त झालेल्या गुणदोषासकट आम्हाला परमात्म्याची प्राप्ती होत नाही. त्याच्याकरता आमच्या जीवनामध्ये असलेल्या जाणवलेल्या दोषाच्या निवृत्तीचे प्रयत्न करणे आणि आमच्या जीवनामध्ये असलेले कळालेले आणि परमात्मा प्राप्ती करता आवश्यक असणाऱ्या गुणांच्या प्राप्तीचे प्रयत्न करणे याला परमार्थ म्हणतात. परमार्थ दोष निवृत्ती आणि गुणप्राप्तीचे प्रयत्न असतात. मी ज्ञानेश्वरी वाचनाचा वाचक आहे. जो परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाला ना त्याला परमार्थ नाहीये, कारण तो करीते तुली पूजा, तो जल्पितो जपू माझा, तो निजे त्याची कपिध्वजा समाधी माझी, हे भगवानच बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये. त्याला वेगळं काही करायचं कारण नाही, तो करेल तो परमार्थ आहे.
हत्वापि स इमान लोकांना हंती न निबध्यते, गीता बोलते. त्या गुणदोषांसकट आम्हाला जाता नाही येणार. आमच्या जीवनातल्या दोषांची निवृत्ती आम्हाला करावी लागेल आणि आमच्या जीवनामध्ये भगवंताच्या प्राप्तीकरता आवश्यक असणाऱ्या गुणांची प्राप्ती आम्हाला करून घ्यावी लागेल, तर तो परमार्थ ठरतो. परमार्थाचा मार्ग हा आहे. मी गंध लावतो, मी गोपीचंदन लावतो म्हणून मी पारमार्थिक होत नसतो. माझ्या दोषांच्या निवृत्तीचे प्रयत्न आणि भगवंताच्या कृपा प्राप्ती करता आवश्यक असणाऱ्या गुणांच्या प्राप्तीचे प्रयत्न, दोन्ही बाजूने भगवंताच्या प्राप्तीमधल्या प्रतिबंधात्मक दोषांच्या निवृत्तीचे प्रयत्न आणि भगवंताच्या कृपेकरता आवश्यक असणाऱ्या गुणांच्या प्राप्तीचे प्रयत्न, या दोन्ही प्रयत्नांना मिळून परमार्थ ही संकल्पना लागू पडते. ही संज्ञा तिथे आहे. मग त्याच्याकरता काय करा? काही गोष्टी सोडून द्या, काही गोष्टी मिळवा, दोष टाकून द्या. टाकून देण्याकरता आम्हाला दोष कधी दिसलेच नाहीत. माझ्या दोष आहेत हे मला कधी जाणवलंच नाही. नेहमी मला जाणवलंय माझ्यामध्ये गुण आहेत, मी चांगला आहे. हेच कारण का? गुणांनी आपल्या अस्तित्वाचा भ्रम माझ्या ठिकाणी निर्माण केला आहे. आणि मी वाईट कधीच नसतो माझ्या विचारात. दुसऱ्यांच्या विचारात मी नेहमीच वाईट असतो, पण माझ्या विचारात मी कधीच वाईट नसतो. दोष गेल्यासारखे दिसतात पण तिथंच असतात. पहिल्या 7 दरवाजामध्ये सोडा आणि नंतरच्या 7 दरवाजामध्ये मिळवा. दोष निवृत्ती आधी व्हावी का गुणप्राप्ती आधी व्हावी? दोष निवृत्ती आधी व्हावी. जगात सगळीकडे नियम हा आहे. प्रतिकूलाची निवृत्ती केल्याशिवाय अनुकूलाची प्राप्ती होत नाही. वेदांतामध्ये अनुकूलाची प्राप्ती असा स्वतंत्र विषयच नाही. तुम्ही फक्त दोष निवृत्ती करा, प्रतिकूल निवृत्ती करा, अनुकूल सिद्धच आहे. प्रतिकूलाची निवृत्ती आधी करावी लागते, मग अनुकूलाची प्राप्ती करून घेता येत असते. वाईट आधी घालवावं लागतं तर चांगल्याचं आधान करता येतं.